आज आपल्यासोबत आहेत एअर कॉमोडोर विश्वजित देडगावकर सर. देडगावकर सरांनी 34 वर्ष आपली कारकीर्द हवाई दलामध्ये घडवलेली आहे. Mission good. Initial vectors 270. Climb to 8 kilometers. Profile medium. Contact matchless. 181. Standby 82. जे जुन्या काळात तुम्ही तलवार भाले अशा शस्त्रांनी फाईट करायचे आणि शस्त्राला हरवायचे, तर आता त्याचंच एव्होल्युशन होऊन आता फायटर विमानात झालं आहे. पहिलं म्हणजे तुम्ही पायलट जेव्हा होता, जेव्हा तुम्हाला प्रेसिडेंट तुम्हाला कमिशन देतं ॲज अ पायलट, तो कुठल्याही पायलट एअरफोर्सच्या पायलटमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. दुसरा क्षण म्हणजे की त्यावेळेस आईवडील आले होते, तर त्यावेळेस आईवडिलांचा चेहऱ्यावरचा जे एक्सप्रेशन आहे आणि जो माझ्या छातीत जो गर्व आला होता, त्यावेळेस प्राईड आलं होतं की आईवडिलांना मी दाखवलं की तुमचा मुलगा काहीतरी तुमच्यासाठी करू शकतो. भारत सरकार की भारतीय वायुसेना में भारत के राष्ट्रपति और मेरे ऊपर रखे गए किसी भी अफसर के सभी आदेशों को मानूंगा. फायटर विमानामध्ये टाईम खूप कमी असतो, तुम्ही सिंगल असता, रिॲक्शन्स हॅव टू बी फास्ट अँड यू कॅनॉट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. म्हणजे तुमचं माइंड सेट इट हॅज टू बी ॲब्सोल्युटली अलर्ट. बरोबर. आता वेळच नसतो. एअरफोर्समध्ये काय आहे की तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट केलं जातं, पोझिशन केलं जातं, त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी आहात तुम्हाला हे कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही तिथे सिलेक्ट करून आलेला आहात, त्यामुळे तुमच्यात केपेबिलिटी आहे, तुम्ही तुमच्यात काही असं कमी नाही आहे, तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे. सेकंडली त्या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं ते क्लॅरिटी पाहिजे, आणि जर डाऊट असेल तर तुम्ही क्लॅरिफाय करायला पाहिजे, आणि हार्डवर्क डेफिनेटली पाहिजे. मंडळी नमस्कार. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सौजन्याने आजच्या विशेष भागात आपण एका अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य निळ्या आकाशाला गवसणी घालण्यात आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी समर्पित केलं. पुण्याच्या मातीत जन्मलेला हा सुपुत्र म्हणजे भारतीय वायुसेनेचं एक दैदिप्यमान पर्व एअर कमोडोर विश्वजित देडगावकर. त्यांच्या नावावरती विविध प्रकारची लढाऊ विमाने उडवण्याचा तब्बल 3400 तासांचा प्रदीर्घ आणि थरारक अनुभव आहे. 1999चे ऐतिहासिक कारगिल युद्ध असो किंवा 2004च्या विनाशकारी सुनामीनंतर कार निकोबार बेटांवरून केलेलं पहिलं लढाऊ उड्डाण, त्यांनी प्रत्येक वेळी संकटाच्या छाताडावर पाय रोवून आपल्या अफाट शौर्याचं दर्शन घडवलं. आकाशातील साहसाबरोबरच भारताच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या अत्याधुनिक राफेल विमानांसाठी भक्कम पायाभूत सुविधा उभारण्याचं मोठं शिवधनुष्यही त्यांनी अत्यंत कुशलतेने पेललं. केवळ युद्धभूमीवरच नव्हे तर 2018 आणि 2019च्या केरळमधील महापुराच्या वेळीही त्यांनी केलेल्या बचाव कार्याच्या नेतृत्वाने हजारो नागरिकांना नवं जीवदान दिलं. एका मोठ्या लढाऊ विमानतळाचं नेतृत्व करत असताना त्यांनी 5000 कोटींहून अधिक मूल्याच्या संरक्षण मालमत्तेची आणि हजारो जवानांची धुरा अतिशय सक्षमपणे सांभाळली. त्यांच्या या अतुलनीय धैर्यासाठी आणि देशाप्रती असलेल्या निस्वार्थ सेवेसाठी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना वायुसेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवलं आहे. चला तर मग एका असीम धैर्याची आणि प्रेरणादायी प्रवासाची ही रोमांचक कथा ऐकूया थेट एअर कमोडोर विश्वजित देडगावकर सर यांच्याकडून. सर्वांना नमस्कार. शौर्यगाथा चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहेत एअर कॉमोडोर विश्वजित देडगावकर सर. देडगावकर सरांनी 34 वर्ष आपली कारकीर्द हवाई दलामध्ये घडवलेली आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की भारतीय हवाई दलामध्ये आपण एक लढाऊ वैमानिक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, तर भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ वैमानिकाची काय भूमिका असते, म्हणजे त्याचं काय स्थान असतं लढाऊ वैमानिकाला? आता जर शत्रूशी तुम्हाला न्यूट्रलाइज करायचं असेल तर कसं करणार? तो तुम्हाला हत्यार पाहिजे, शस्त्र पाहिजे. बरोबर. तर जे जुन्या काळात तुम्ही तलवार भाले अशा शस्त्रांनी फाईट करायचे आणि शस्त्राला हरवायचे, तर आता त्याचंच एव्होल्युशन होऊन आता फायटर विमानात झालं आहे. म्हणजे फायटर एरोप्लेन किंवा लढाऊ विमान जे म्हणतो हे सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात
गन्स असतात, मिसाईल्स असतात, बॉम्ब्स असतात, हे सगळं पॅकेज असतं. बरं. आणि त्याला कोण कंट्रोल करतं? हा त्यातला पायलट. पायलट. तर तो फायटर पायलट. त्यामुळे म्हणजे सर आपण फायटर पायलट होतात का त्या ह्याच्यामध्ये? हां, मी फायटर Fighter पायलट हे एअरफोर्समध्ये मला त्या विमानात सिलेक्शन झालं होतं आणि त्या विमानात मी ट्रेनिंग केलं. बरं बरं. आणि मग मी फायटर पायलट अशीच विमानं मी फ्लाय करत राहिलो. ओके. मला वाटतं सर 3400हून अधिक तासांचं विमान उड्डाणाचा आपला वेगळा पराक्रम म्हणता येणार नाही, पण आपण आपलं एक वेगळंच त्याच्यामध्ये तुम्ही स्थान निर्माण केलेलं आहे. तर त्या बाबतीतला एखादा अविस्मरणीय प्रसंग आहे का? कारण 3004 तास विमान उड्डाण करायचं, एखादं विमान उड्डाण करताना समोर शत्रू आहे किंवा वातावरण दूषित आहे आणि त्याच्यामधून पण आपल्याला समोरच्या शत्रूवर हल्ला करायचा आहे, तर अशा प्रकारचा काही एखादा अनुभव सांगितला तर छान, म्हणजे बरं होईल. आता तुम्ही तसंच म्हणताय की 3500 तास Yes, फ्लाइंग 3400. आणि ऑलमोस्ट हो. 35 वर्षाची सर्व्हिस. बरोबर. तर त्याच्यात असा स्पेसिफिक इन्स्टन्स असं सांगणं थोडं अवघड आहे. बरं. पण मला जे काही इम्पॉर्टंट माइलस्टोन जे आले माझ्या आयुष्यात ते मी तुम्हाला सांगतो. चालेल. पहिलं म्हणजे तुम्ही पायलट जेव्हा होता, जेव्हा तुम्हाला प्रेसिडेंट तुम्हाला कमिशन देतं ॲज अ पायलट, तो कुठल्याही पायलट एअरफोर्सच्या पायलटमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. हो. जेव्हा तुम्ही ते रिगरस ट्रेनिंगमधनं जाता, एवढे स्ट्रेस आणि स्ट्रेन असतो, त्यातनंही तुम्ही क्रॉस करून सक्सेसफुल होता, तर तो दिवस म्हणजे आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हाला विंग्स मिळाली. तर ते विंग्स जेव्हा तुम्ही कमिशन झालो, म्हणजे मी कमिशन झालो, बरं. त्यावेळेसचे रक्षामंत्री होते KC पंत. बरं. तर त्यांनी छातीवर लावली होती. तो दिवस कुठल्याही पायलटला, नॉट ओन्ली फायटर पायलट, एनी पायलट, तो फार महत्त्वाचा आहे. मग त्या दिवशी तुम्हाला कमिशन दिलं जातं आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही आता एअरफोर्समध्ये पायलट होण्याचे केपेबल आहात. दुसरा क्षण म्हणजे की त्यावेळेस आई वडील आले होते. ओके. तर त्यावेळेस आई वडिलांचा चेहऱ्यावरचा जे एक्सप्रेशन आहे आणि जो माझ्या छातीत जो गर्व आला होता, त्यावेळेस प्राईड आलं होतं की आई वडिलांना मी दाखवलं की तुमचा मुलगा काहीतरी तुमच्यासाठी करू शकतो. म्हणजे मग सर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी अशी नाहीये की कोणी आर्मीत, म्हणजे बिलकुल नाही, बिलकुल आर्मी नाही, एअरफोर्स नाही, डिफेन्स नाही, कुठेच नाही, अजिबात नाही. त्यामुळे तुम्हाला ते तुमच्या आई वडिलांसाठी तो खूप, मला वाटतं, खूप महत्त्वाचा क्षण होता आणि महत्त्वाचा तोही क्षण. मला खूप महत्त्वाचा क्षण होता. तर तो क्षण खूप आठवतो आणि तो आय एम शुअर बाकी सगळ्यांनाही तसंच वाटत असणार आहे. प्रश्नच नाही सर, कारण शेवटी आपण जे घडतो किंवा आपल्यावर जे संस्कार होतात ते आपल्या आई आई-वडिलांचे वडिलांकडून येत असतात. Absolutely. पण सर आई वडिलांचं तुम्ही आता सांगितलं ते सगळं सर्व काही म्हणजे खूपच छान तुम्ही तुमची हे सांगितलं, म्हणजे आठवण सांगितला. पण एक युद्धभूमीवर म्हणजे एक लढाऊ वैमानिक म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या शत्रूला सामोरं गेलात, असा कुठला प्रसंग आहे का? असे प्रसंग थोडे पुढे आले जेव्हा कारगिलला फर्स्ट टाइम एक्सपोजर झालं. पण त्याच्या आधी काय असतं ना की डिफेन्समध्ये जेव्हा तुम्ही फ्लाइंग करत असता तर युद्ध नेहमी होत नसतं, पण युद्ध होण्याचे चान्सेस तुम्ही असं नाकारू शकत नाही. त्यामुळे कंटिन्युअसली तुमचं ट्रेनिंग चाललेलं असतं. मी पुण्यावरनं टेक ऑफची तयारी झाली होती, फुल पॉवर दिली होती विमानाला, 300 किलोमीटर स्पीड झाला होता. साधारण 300 किलोमीटर नंतर विदिन 4-5 सेकंदात विमान लिफ्ट ऑफ होणार होतं आणि त्या सिच्युएशनमध्ये मला एकदम धडधड असे आवाज आले. आता ते धडधड आवाज जेव्हा आले तेव्हा माझ्या डोक्यात 2 विचार आले की मी टेक ऑफ करू, कारण की आता जस्ट 3-4 सेकंदात विमान लिफ्ट ऑफ होणार होतं, का अबॉर्ट करू, त्याला मी अबॉर्ट म्हणतो की थांबू. एक डिसिजन हे होतं की कुठेतरी व्हीलचं लागलंय, खालती लागलंय, इंजिनच्या जवळ नाही, त्यामुळे टेक ऑफ करून नंतर बघू. दुसरं हे होतं की डाऊट आहे, चान्स घेऊ नकोस. तर त्यावेळेस इन्स्टंटेनियसली विदिन 2 ते 3 सेकंदात मी डिसिजन घेतलं होतं की नको, अबॉर्ट करू. तर पॉवर बंद केली, ब्रेक्सवर बसलो, पॅराशूट काढलं, टायर सगळी डिफ्लेक्ट झाली आणि जेव्हा नंतर विमानाचं इन्स्पेक्शन झालं तेव्हा कळलं होतं की एक पक्ष्यांचं थवा, कबुतरं होती, तर थवा तो इंजिनमध्ये, दोन्ही इंजिनमध्ये गेली होती. माझ्या विमानाला 2 इंजिन होती, तर दोन्ही इंजिनमध्ये गेली होती आणि दोन्ही इंजिन सगळी खराब झाली होती. तर अशा वेळेस 2-3 सेकंदात जर मी डिसिजन इकडे केलं असतं तर लिफ्ट ऑफ जर केलं असतं ते विमान जर खाली पडलं असतं आणि एक्सप्लोड झालं असतं. तर फायटर विमानामध्ये टाईम खूप कमी असतो, तुम्ही सिंगल असता, रिॲक्शन्स हॅव टू बी फास्ट आणि यू कॅनॉट टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड. तो लेसन मला त्यातनं मिळाला. म्हणजे तुमचं माइंड सेट, इट हॅज टू बी ॲब्सोल्युटली अलर्ट. बरोबर. आता वेळच नसतो, वेळच नसतो, इन्स्टंटेनियसली होतं. आणि लिटरली सांगतो 3-4 सेकंदामध्ये मी लिफ्ट ऑफ करत होतो आणि त्या 2 सेकंदामध्ये डिसिजन घेतलं नसतं तर इट वुड हॅव बीन दिस वे ऑर दॅट वे. आणि नंतर मी CVRवर प्ले केलं, म्हणजे रेकॉर्ड ब्लॅक बॉक्स म्हणतात, त्याच्यावर ते टेप ऐकली होती मी. तर लिटरली 1.4 सेकंदमध्ये यस नो करत डिसिजन घेतलं गेलं. म्हणजे एवढं क्रिटिकल होतं. 1.4 सेकंद म्हणजे आपण एक शब्द बोललो तर 1-2 सेकंद होऊन जातात.
म्हणजे तुम्ही म्हटलं तसं सर खरंच आहे की विमान म्हणजे चालवणं म्हणजे काय ते मशीन जरी असलं तरी ते चालवताना म्हणजे ॲज अ लढाऊ वैमानिक म्हणून चालवताना तुमचा माइंडसेट एवढा तुम्ही अलर्ट राहायला लागतं की absolutely. ह्या अनुभवातून म्हणजे हा एक नवीन लेसन शिकायला मिळाला. सर कारगिल युद्धामध्ये तसंच मला वाटतं कार निकोबारला जी सुनामी आली होती त्याच्यामध्ये पण आपण खूप आपली कारकीर्द खूप छान घडवलेली आहात आपण. तर त्याच्यामधला काय अनुभव आहे का आपल्याला? कारण कारगिलचं युद्ध हे खूपच जस्ट म्हणजे रिसेंट असं घडलेलं नाही पण त्याच्या खूप कथा ऐकलेल्या आहेत. तर त्याच्यामधला आपला काय अनुभव आहे का वेगळा? अच्छा, कारगिलची तुम्हाला हिस्ट्री माहिती असेल. हो, कारगिल 3 मेच्या आसपास सुरू झालं होतं, पण ती आपल्याला कळलं कसं, धनगर फिरत होते आणि त्यांना काहीतरी विचित्र लोक फिरताना दिसली. बरं, तर तेव्हा त्यांना शंका आली की कोण माणसं आहेत, म्हणून त्यांनी आर्मीला सांगितलं. बरं. मग आर्मी ते मागे जाऊन गेले त्यांच्या, तर त्यांच्यावर फायरिंग सुरू झालं. मग तेव्हा कळलं की हे लोक बाहेरची पाकिस्तानी लोक आहेत, बरं. बंकर बांधून 18-20 हजार फुटावर अगदी सशस्त्र जाऊन तयार आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम काय होता की आपली आर्मी खालनं वर जाते आणि वरनं ते गोळ्या मारतात, त्यामुळे आर्मीला जाता येत नव्हतं. तर अशा वेळेस त्यांना चॉईसच नव्हता की एअरफोर्सला बोलवणं. मग तसं एअरफोर्सला ऑलमोस्ट इमिडिएटली बोलवलं गेलं. बरोबर. आता हे जेव्हा डिसिजन घेतलं गव्हर्नमेंटनी, आता कुठलाही वॉर असेल तर डिसिजन गव्हर्नमेंट घेतं. गव्हर्नमेंट डिसाईड करतं की तुम्ही काय करायचं, किती करायचं आणि कुठपत जायचं. बरोबर, डिफेन्सच्या हातात नसतं, डिफेन्स एक्झिक्यूट करतं फक्त. बरोबर. तर त्यावेळेस मजेशीर गोष्ट अशी होती, आम्ही होतो आरकोणमला, म्हणजे चेन्नईच्या जवळ. नेव्ही बरोबर एक्सरसाइज होता. बरं. मी जस्ट विमानात बसत होतो, म्हणजे समुद्रावरचा एक्सरसाइज होता. बरं. मला कॉल आला की ताबडतोब तुम्ही फोन अटेंड करा. मी म्हटलं की असा कुठला कॉल आला की विमानातनं उतरायचं आणि कॉल अटेंड करायचं. तर ते जे 4-5 मिनटं मला फोनकडे येईपर्यंत जे स्ट्रेस आला होता ना, काय झालं, काय असं अर्जंट आहे म्हणून. मग कळलं की तुमचं एक्सरसाइज बंद करा, विमानं परत पुण्याला आणा आणि तुरंत तुम्ही ऑपरेशनल लोकेशनला जायची तयारी करा. तर विदिन 3 तासात आम्ही फायटर्स काय फ्युएल टाकलं की तुम्ही टेक ऑफ करून येतो. आणि पुणे चेन्नई मला वाटतं 1 तासाचा फ्लाइंग टाईम आहे. आलो पुण्यात घरच्यांना न सांगता, म्हणजे नुसते आम्ही जातोय, कधी येणार आम्हाला काही काही गोष्टी सांगता येत नाही. बरोबर. पण त्यांनाही पेपरमधनं कळत होतं की काहीतरी चाललंय म्हणून. मग ते झालं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही आमच्या ऑप लोकेशन, प्रत्येक फायटर स्क्वॉडनं असतं ऑपरेशन लोकेशनला जातं. ऑपरेशनल लोकेशनला गेलो. आता लोकेशनला गेल्यावर आमची तयारी फ्लाईंगचा प्रॉब्लेम नव्हता, कारण की फ्लाईंग तर तुम्ही नेहमीच करता. मग तिथं गेल्यावर तयारी कुठली करत होतो? पहिलं म्हणजे तुमचे टार्गेट्स काय, कारण की आता त्याच्यावर स्टडी करायला लागलं. तर आमचं टार्गेट्स पाकिस्तान होतं त्यावेळेस. आम्ही कोस्टल, म्हणजे माझं विमान स्पेशलाइज होतं सी फ्लाईंगवर. मग कोस्टल टार्गेट्स म्हणजे कराची, मग ओरमारा, पसनी, ग्वादर, हे टार्गेट्स त्यांच्या शिप्स. तर त्याच्यावर स्टडी चालू झाला होता की कसं टार्गेट, कुठलं वेपन, कसं फ्लाय करायचं, कुठल्या डायरेक्शनने जायचं, हे सगळं प्लॅनिंग त्याच्यावर चालू झालं होतं. आणि दुसरं जे आम्ही ट्रेनिंग ॲक्च्युअल नाही करू शकत, की जेव्हा तुम्ही पाकिस्तानमध्ये जाल किंवा एनिमी टेरिटोरीमध्ये जाल, तिथं एनिमी तर नुसतं तुम्हाला वेलकम करणार नाही, तुमच्यावर फायरिंग करणार आहे. मग फायरिंग केलं आणि तुमचं विमान जर खराब झालं तर तुम्हाला तिथं इजेक्ट म्हणजे बाहेर यायला लागणार आणि पॅराशूटने खालती यायला लागणार. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही तुमचा बचाव कसं करणार आणि तिथनं परत यायचं कसं करणार. मग त्याचं ट्रेनिंग सुरू झालं होतं की कसं त्यांच्यामध्ये मिसळायचं, मग ते वागतात, त्यांचे कस्टम्स काय. सर तुम्ही पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये गेला होतात त्या काळामध्ये? नाही. आता तेच सांगतो की डिसिजन गव्हर्नमेंटनी त्यावेळेस काय केलं होतं की गव्हर्नमेंटनी सांगितलं कारगिल पर्यंतच फाईट करायचं आणि इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस नाही करायची. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल कारगिल पण त्यांनी स्प्रेड करून नाही दिलं. कारगिल आपण जिंकलं आणि तिथं थांबलो. पण जर इथं या साईडला म्हणजे साऊथला जर डिसिजन आलं असतं तर आमची पूर्णपणे जायची तयारी होती. पण आम्ही शांत नव्हतो बसलो. आम्ही रात्री अपरात्री सगळी विमानं जायची की पाकिस्तानला असं हे दाखवायचं की आम्ही येतो अटॅक करायला. आणि असे धसके देत चाललं होतं, म्हणजे जस्ट 50 किलोमीटर जायचो परत यायचो. ते चालू होतं, पण ऍक्च्युअल वॉर आम्हाला डिसिजन आलं नव्हतं. पण सर कार निकोबारची जी सुनामी झाली होती 2004ला मला वाटतं, तर तेव्हा तुम्ही तिथे लढाऊ विमानाचं उड्डाण करायचं ते डेअरिंग केलं होतं, ते धाडस केलं होतं. तर ते कसं, म्हणजे ती तेव्हा ती प्रेरणा कुठून मिळाली सर तुम्हाला? म्हणजे तुम्ही आता आपण बोलताना तुम्ही म्हटलात की हे जे सगळं आहे देवाच्या कृपेनं आहे, आई वडिलांचे संस्कार आहेत, पण तो जो क्षण असतो की एवढी सुनामी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता लढाऊ आपल्याला उड्डाण करायचं आहे, तर तेव्हा तुमच्या मनाला काय, म्हणजे कुणी तुम्हाला प्रेरणा दिली? आता एक प्रेरणा असते ती आई वडिलांकडनं येतच असते, पण काही डिफेन्समध्ये कसं असतं, ऑर्डर्स येतात की तुम्हाला हे करायचंय. आता सुनामी आली होती मला वाटतं 24 डिसेंबर 2004ला.
आणि तुम्ही जर सिच्युएशन पाहिली, अंदमान निकोबार आयलंड्स आहेत, 850 आयलंड्स हो. आहेत आणि 1000 किलोमीटर नॉर्थ टू साऊथ आहेत आणि त्याच्याबरोबर सेंटरला कार निकोबार आयलंड आहे जिथं एअरफोर्सचा बेस होता. सदर्न टिप जे इंडियाचं सदर्न टिप आपण म्हणतो कन्याकुमारी, पण कन्याकुमारी नाही आहे. सदर्न टिप आहे अंदमान निकोबारचं इंदिरा पॉईंट म्हणून एक शेवटी एक टोक आहे जिथं लाईट हाऊस आहे, तो सदर्न टिप आहे इंडियाचा ॲक्च्युली जिओग्राफिकली. तिथपासून इंडोनेशिया हे जस्ट 80-100 किलोमीटरवर आहे. 71मध्ये इंडोनेशियाची शिप्स तिथनं निघाल्या होत्या. तर सांगायचा अर्थ काय की जेव्हा प्रॉब्लेम्स येतात देशाला, आता सुनामी आपल्याकडे सगळीकडे लागली होती, म्हणजे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, म्हणजे सगळ्या कोस्टल लाईन, केरळामध्ये. तर जेव्हा देशाला संकट असतं तेव्हा बाकीचे असे घुसखोरी करायचे प्रयत्न करतात. तर तुम्हाला फायटर जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट करता तर तुम्ही काय मेसेज पाठवता की आमची एरिया इथं बदमाशी करू नका, नाही तर आम्ही तुम्हाला अटॅक करायला तयार आहोत. तर ते करण्यासाठी आम्हाला ऑर्डर आली होती की 3 महिन्याच्या आत कार निकोबारला जायचं. आता 3 महिने का? कारण की ते रनवेसह क्रॅक झाला होता, कारण की लाटा आल्या होत्या, भूकंप झाल्यामुळे सगळं अर्थव्यवस्था झालं होतं, टावर पडले होते, काहीच नव्हतं तिकडं. तर त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी 3 महिने दिले आणि आम्हाला सांगितलं की 3 महिन्याच्या आत तुम्ही तिथं लँड करायचं आणि जगाला प्रोजेक्शन करायचं की तुमची फायटर्स आलेली आहेत, तर इथं कुणी काही केलं तर आम्ही अटॅक म्हणजे असे माघार नाही घेणार, आम्ही अटॅक करू शकू, हे मेसेज होतं. तर त्यासाठी आम्हाला इथनं सांगितलं होतं जायचं. आणि फर्स्ट टाइम आम्ही इथनं पुण्यावरनं टेक ऑफ आमचा 4:30-5ला केला होता. टँकर असतं म्हणजे एअर टू एअर रिफिलिंग केलं, कारण की मध्ये ऑलमोस्ट 800 मैलाचा सी आहे. तर चेन्नईवर एअर टू एअर रिफिलिंग म्हणजे मोठं विमान असतं, त्यातनं पाईप सोडतात, ते तुमच्या विमानात पाईप असतो, तो त्या पाईपमध्ये घालायचा आणि मग रिफिलिंग करत आम्ही तिकडे गेलो होतो. आणि तिथं गेल्यावर त्या कंडिशनमध्ये तिथं ना पाणी आहे, ना खाण्याची सोय आहे, राहायची सोय नाही. तिथं आम्हाला सांगितलं होतं की कुत्री तिथं डेड बॉडीज खाऊन तुम्हाला अटॅक करतील, एकटं कुठं जाऊ नका, सुमसाम अंधार, जनरेटर फक्त चाललेलं होतं, जनरेटर सगळ्या बिल्डिंग पडल्या होत्या ना. अशा सिच्युएशनमध्ये आम्ही तिथं ऑलमोस्ट 10 दिवस जाऊन राहिलो होतो, पण मेसेज देण्यासाठी की आम्ही आहोत तिकडं. आणि गंमत म्हणजे मी 2001मध्ये कार निकोबारला गेलो त्याच ठिकाणी. त्यावेळेची सिच्युएशन वेगळी आणि त्यावेळेस म्हणजे तुम्हाला हेवन म्हणता येईल तसं, जे आपण नॅशनल जिओग्राफिक मध्ये बघतो ना की पाणी म्हणजे गळ्यापर्यंत पाणी आणि पाय दिसतात, मासे दिसतात, निळं पाणी दिसतं, सगळं तसं होतं. तिथं नारळाची झाडं, एवढे मोठे गोल्डन डाब मिळतात, अजगर भरपूर असतात. ते त्यावेळेस मी नेचर जे पाहिलं होतं ते खूपच वेगळं होतं. आणि सुनामी नंतर मी हवेतनं जेव्हा लँडिंगच्या आधी पाहिलं, लिटरली जिथे सुनामी आदळली होती तिथली सगळी झाडं नष्ट झाली होती, म्हणजे लिटरली बॅरन झालं होतं. जे ज्या विलेजेसमध्ये आम्ही भेटायला गेलो होतो लोकांना, तिथं सगळं नासधूस झाला होता. आणि तिथल्या लोकांचं काय, ते लोक समुद्रात टाकत नाहीत काही, ते म्हणतात जे समुद्र आहे ते आपोआप घेऊन जाईल. त्यामुळे त्यांचे जे तोपर्यंत माणसं मेली होती त्यांची हाडं पडली होती, म्हणजे लिटरली दिसत होतं, कारण की ते टाकत नाही, ते तिथं सोडून देतात आणि समुद्र घेऊन जाईल. म्हणजे असंही बघायला मिळालं होतं. म्हणजे हाडं म्हणजे तिथे असे अंत्यसंस्कार वगैरे हे काहीच प्रकार नाही. म्हणजे इनफॅक्ट आपण ज्या आपली एअरफोर्सची पण घरं आहेत तिकडं, त्यांनी आम्हाला ते समुद्रात ढकलून दिला, ज्याची परमिशन नव्हती दिली. ते म्हणले समुद्र येऊन स्वतःहून घेऊन जाईल. त्यामुळे त्या हॉलचू, तिथलं लोकल पॉप्युलेशन आहे हॉलचू म्हणतात, त्यांच्या विलेजमध्ये गेलो होतो, लिटरली तिथं अशी पडलेली दिसत होती हाडं, कारण की ते म्हणतात समुद्र घेऊन जाईल. म्हणजे ते मला वाटतं थोडक्यात समुद्राला देव वगैरे मानत असंच म्हणतात, कारण ते तिथंच आयलंडवर राहतात सगळे. बरं सर, आपल्याला वायुसेनेचा जो प्रतिष्ठित सन्मान असतो, वायुसेना पदक मिळालेला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते, आणि मला वाटतं त्यानंतर विशिष्ट सेवा पदक पण आपल्याला मिळालेलं आहे. तर आपण अशी कुठली असामान्य कामगिरी केलात की त्यासाठी आपल्याला हे पदक मिळालं? मला वाटतं त्याच्यामध्ये बहुतेक हे असू शकेल की मी वाचलं होतं की केरळला जो पूर आला होता त्याच्यामध्ये पण खूप आपलं काम खूप आपण छान केलं होतं. तिथला जो एअरफोर्सचा जो बेस होता तिथलं सगळं सांभाळण्याचं काम आपण केलं होतं. तर मला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल ते, म्हणजे अशी काय कामगिरी केलात की आपल्याला हे पदक मिळालं? अच्छा, पहिलं म्हणजे हे पदक मिळेल की नाही यासाठी मी कधी प्रयत्न केलेच नाही, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे एअरफोर्समध्ये वेगवेगळी मेडल्स वगैरे मिळतात, पण राष्ट्रपतींचं जे ऑनर्स असतात ही फार हाय लेवलची असतात. आणि तुम्हाला कळतं ते आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला मेसेज येतं की तुम्हाला अवॉर्ड मिळते, तर तोपर्यंत तुम्हाला माहित नसतं. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे नॉर्मली 26 जानेवारीला डिक्लेअर होतात आणि 25 जानेवारीला संध्याकाळी ऑफिशियल लिस्ट येते की यांची नाव आली, तर तोपर्यंत तुम्हाला माहित नसतं. आणि कशासाठी झालं हे त्याच्यानंतर कळतं की यासाठी आपल्याला मिळालंय, नाही तर तोपर्यंत काही माहित नसतं. तर म्हणायचं काय की तुम्ही जर तुमचं काम करत राहिला तर तुमचे सिनियर तुमच्याकडे लक्ष ठेवत असतात.
पण ते सर केरळचा जो अनुभव आहे तो सांगा ना, म्हणजे ऐकायला आवडेल आम्हाला. कारण तो जो पूर आला होता तिथली जी परिस्थिती तुम्ही इतकी छान हाताळलात, म्हणूनच मला वाटतं आपल्याला हे नाही, हे जे मला अवॉर्ड मिळालं होतं हे वेगळ्यासाठी मिळालं होतं. एक तर मी पुण्यात जेव्हा मी स्क्वॉड्रन टेक ओव्हर केलं. स्क्वॉड्रन म्हणजे जे एअरफोर्सचे जे ॲक्च्युअल फायटिंग एलिमेंट आहेत ते स्क्वॉड्रन असतात. ओके. असे आपल्याकडे 30-35 स्क्वॉड्रन्स आहेत. तर जेव्हा युद्ध होतं ते एअरफोर्स या लोकांवरच अवलंबून असतं. तर तसं पुण्यात माझं त्यासाठी एक अवॉर्ड मिळालं होतं. ओके. तर ते सिच्युएशन अशी होती की याच्या आधीचा जो कमांडिंग ऑफिसर, जे CEO म्हणतात त्याला, कमांडिंग ऑफिसर जो बॉस असतो त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता, एअर ॲक्सिडेंटमध्ये फेब्रुवारीमध्ये. त्यावेळेस मी कोर्स करत होतो उटीला. तर मी कोर्स संपला जूनमध्ये. तर तोपर्यंत त्या स्क्वॉडमध्ये असं फादर फिगर कोणी नव्हतं. तर फर्स्ट चॅलेंज माझा इथं होता की सगळ्या लोकांना एकत्र करायचं. कारण की फादर फिगरने ॲक्सिडेंटमध्ये तुमच्या स्क्वॉडमध्येच तो गेलेला आहे, मित्रच होता माझा, तो गेला आहे. तर सगळं असं शेकअप झालं होतं. तर ते सगळ्यांना गोळा करायचं आणि सगळं फायटिंग युनिट म्हणून परत एकत्र करायचं, तो चॅलेंज होता. आणि एअरफोर्समध्ये इन्स्पेक्शन्स होतात, दरवर्षी इन्स्पेक्शन्स होतात, कॉम्पिटिशन्स होतात. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही कायम चांगले परफॉर्मन्स करत होतो. मग नवीन विमानं आली होती, HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्सने मॅन्युफॅक्चर केली होती. तर नवीन विमानं आली, नवीन मशीन आलं की त्याच्यात प्रॉब्लेम्स येतात. तर मला बरेचसे सिनियर म्हणतो ते नवीन मशीन आहे, प्रॉब्लेम येतोय, तू ॲक्सेप्ट करू नको. कारण की मी जर ॲक्सेप्ट केलं असतं तर ते एअरफोर्समध्ये मग तसे पसरली असती. पण बरेच सांगत होते नको घेऊ. पण माझा विचार करत होता, आपण नवीन गाडी घेतो, त्याच्यात प्रॉब्लेम येतातच. आणि प्रॉब्लेम जर असं टाकून दिले की नाही फॅक्टरीकडे परत पाठवा, मला नाही घ्यायचं, तर म्हटलं विमान येणारच नाही. तर म्हटलं सिनियर पायलट्सना मी फ्लाय करायला लावेन, मी फ्लाय करायचो. आणि म्हटलं बघू कुठल्या लेवलपर्यंत येत आहेत. तर तसं करून करून कंपनीला HAL सांगत होतं हे येत आहेत प्रॉब्लेम, हे येत आहेत. तसं ते रिपेअर करत गेले आणि ते विमान त्याच्यानंतर ते फुली ऑपरेशनल झालं. अच्छा. तर ते झालं इकडं. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये सांघिक भावना पण दाखवलीत. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं की कुठलीही गोष्ट करताना तुम्ही त्याच्यामध्ये माघार घेतली नाही, आपण करू हे. आणि असं नाही की बस म्हणजे छाती बाहेर काढून करायचं, ते विचार करून करा, कॅल्क्युलेट करून करा. आणि उगाच असे पंगी घेऊ नका. प्रॉब्लेम असेल तर ढकलू नका, डोंट पुश युअर लिमिट्स. बट ॲट द सेम टाइम असं नका म्हणून माझं काम नाही, ते HALचं फॅक्टरीचं काम आहे, माझं नाही. ते खूपच छान. म्हणजे हा मला वाटतं खूप छान संदेश असेल की कुठलीही गोष्ट आपल्यासमोर जर एखादी गोष्ट आली तर तिला जर आपण नाकारलं तर त्याच्यामधून आपण काहीच साध्य करू शकत नाही. आणि मला वाटतं हे खूप सरांकडे बघून हे खूप चांगलं उदाहरण असेल की एवढी सगळी विमानं तुम्ही जर नाकारली असती तर ते लॉस तुमचाच झाला असता. कारण एअरफोर्सला मिळाली नसते. साधी आपण घरात नाही का, घरातली गोष्ट प्रत्येक आपण बाहेरच्या किंवा बाहेरच्या नाही सांगत की या रिपेअर करा. काही काही गोष्टी स्वतः करतो आपण. म्हणजे सर याच्या सगळ्या हे जे तुम्ही वेगळं कर्तृत्व दाखवलं त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी नंतर मला कळलं हाही पॉईंट होता त्याच्यात की विमानं एक्सेप्ट केली. बरं. आणि अजून कुठला पॉईंट होता सर, म्हणजे ही 2 जे पदक मिळाले त्याच्यामध्ये अजून कुठला पॉईंट होता की? आणि दुसरं एक होतं की कार्निकोबारची ट्रेन. कारण की माझ्या स्क्वॉडला सांगितलं होतं की तुम्ही जा, कारण की आमचं सीवरचं फ्लाईंगचा एक्सपिरियन्स होता. आणि तशा सिच्युएशनमध्ये जाणं म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स होता की हा घेऊन जाईल लोकांना, मेसेज देईल आणि परत सेफली घेऊन पण येईल. तर त्यामुळे ते मला रिस्पॉन्सिबिलिटी आली होती. सर हे सगळं करण्याच्या बरोबर तुम्ही ते केरळचा जो पूर आला होता तो त्याच्यामध्ये पण तुमची खूप कामगिरी आहे. तिथं लोकांना सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित हँडल केलात, हाताळलात की तुम्ही घाबरू नका. आणि तर ती त्याच्यामधली एखादी आठवण आहे का? कारण त्या फ्लड सिच्युएशन मध्ये लोकांची मानसिकता खूप वेगळी असते. लोक घाबरलेली असतात आणि अशा वेळेला त्यांना मानसिक आधार देण्याचं काम तुम्ही केलं असाल असं मला वाटतंय. मी डायरेक्टली इंटरॅक्ट नव्हतो करत, पण मी हेड ऑफिसमध्ये बसलो होतो आणि मला कंट्रोलिंग हे म्हणजे एअर ॲसेट म्हणजे बेसिकली हेलिकॉप्टर जायची. आता पूर तेव्हा आले होते जेव्हा पाऊस खूप होता. पाऊस म्हणजे ढग म्हणजे विमानं जाऊ शकत नव्हती. तर त्यामुळे मला ते विमानं लोकांना जरूर होती, पण विमानांना अशा हवेतून जाण्याचा प्रॉब्लेम येत होता. मग त्या पायलटशी जाऊन मला बोलायला लागलं की अरे थोडंसं पुश करायला लागेल, ठीक आहे, रूल ब्रेक करणं नाही करायचं हे ठीक आहे, पण क्रायसिस सिच्युएशन आहे, तुमची जरूर आहे, तर तुम्हालाही स्वतःलाही स्ट्रेच करा ना, सिनियर पायलट्सना पाठवा त्याच्यात. तर तसं करून ती विमानं जायला लागली. आणि दुसरा प्रॉब्लेम त्या पायलट्सना यायचा की ते बोलायचं काय, ते केरळामध्ये फक्त मल्याळम हिंदी बोलताच येत नाही, इंग्लिश गावाच्या लोकांना बोलताच येत नाही. तर तो मेजर कम्युनिकेशन. त्यामुळे यांना मग प्रत्येक ठिकाणी एक मल्याळी माणसाला पाठवायला लागायचं की तो त्यांना सांगायचा की इथं नका राहू, इथं उभं या, इथं गोळा करा, आम्ही येतोय, घाई करू नका ना. तसं ते कोऑर्डिनेशन असं ग्रासरूटला जाऊन प्रॉब्लेम समजून मग कोऑर्डिनेशन करायला हे अपिलिंग होतं सर. म्हणजे आणि त्यातली एक ऑलमोस्ट 90 वर्षाच्या बाईला यांनी पिकअप केलं होतं.
बर त्या बाईनी तिच्या स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चेन, ज्यांनी कमांडो घेऊन आला होता तिला बर, वरती उचलून, बर. तिने स्वतःच्या गळ्यातली अरे सोन्याची वा. चेन त्याला दिली अरे बापरे. की तू माझ्या मुलासारख्या मला तू उचलून वाचवलं. आणलंयस. नाही नाही बरोबर आता त्याला ते एम्बॅरेसिंग झालं कारण की तो ड्युटी म्हणून करत होता. बरोबर मग तो म्हणतो तसं काय करू म्हटलं तू घे तिच्याकडनं, तिला नको म्हणूस, पण ते ऑफिशियली डिक्लेअर कर आणि देन गिव्ह इट. ते आमच्या गिफ्ट सेक्शन असतो त्याच्यात. पण हे नेहमी होतं सर की जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा तुमचं आर्मीचे म्हणजे सगळ्या दलातील लोक येतात आणि सगळ्यात जास्त बचाव कार्य जे होत असेल ते सैन्यातल्या लोकांकडून नेहमीच होत असतं सर, त्याच्याबद्दल काय प्रश्नच नाहीये सर. हे सगळं करण्याच्या बरोबर आपण प्रशिक्षण पण देत आहात हवाई दलातील लोकांना, म्हणजे तुमचे जे येत असतील लोक शिकण्यासाठी. आणि मला वाटतं फ्रान्समधून जे राफेल विमानाचं जे होतं तर त्याच्यासाठी पण आपण त्या विमानाचे पायाभूत कसं करायचं, म्हणजे त्या विमानाची उभारणी कशी करायची किंवा त्याला काय लागणार आहे हे सगळं आपण, आणि अशा अनेक गोष्टी आपण कुशलतेनं हाताळत आलेला आहात. तर ते कसं करता हे सगळं, हे जुळून कसं येतं? कारण एक लढाऊ वैमानिक पण आहात, त्यानंतर फ्लडची सिच्युएशन पण आपण हँडल करत आहात आणि हे सगळं करत आहात. याच्यातनं मी एअरफोर्समध्ये काय आहे की तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला पोस्ट केलं जातं, पोझिशन केलं जातं, बरं त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट केलं जातं. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी आहात बरं तुम्हाला हे कॉन्फिडन्स पाहिजे की तुम्ही तिथे सिलेक्ट करून आलेला आहात. त्यामुळे तुमच्यात कमतरता, तुमच्यात असं कॉन्फिडन्स केपेबिलिटी आहे, तुमच्यात काही असं कमी नाही आहे, कमी. तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे. येस. सेकंडली त्या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं ते क्लॅरिटी पाहिजे. आणि जर डाऊट असेल तर तुम्ही क्लॅरिफाय करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की तुम्ही तुमच्या ट्रॅकवर जाता आणि कोणाला तरी वेगळंच पाहिजे. त्यामुळे ते खूप इन सिंक पाहिजे आणि हार्डवर्क डेफिनेटली पाहिजे. आणि म्हणजे अप्स अँड डाऊन येत असतात, पण त्याच्यामुळे खचून जायचं, चुका होतात, होणारच, पण ते चुकातनं ढसवून नाही जायचं. त्यातनं चुकलं काय ते इम्प्रूव्ह कसं करायचं हे जर करत गेला आणि स्वतःत कॉन्फिडन्स ठेवला तर आय थिंक कुठलंही तुम्ही काम करू शकता. म्हणजे खूप आणि ह्यात काही नवीन नाही, नवीन आपल्या आई वडिलांनी हे शिकवलंय, आपण आपल्या मुलांना हे शिकवतो, पण ते कुठेतरी विसरायला नाही. बोलताना ह्या दोन गोष्टी खूप छान संदेश दिलात नकळतपणे की हार्डवर्क आणि कॉन्फिडन्स असेल ना तर माणूस कुठलीही यशाची पायरी गाठू शकतो. बिलकुल, absolutely. त्याच्यामध्ये काय हेच नाही, शंकाच नाही. पण सर आता पण आपण किती वैमानिकांना प्रशिक्षण दिलेलं आहात? माझं आता ट्रेनिंग इज ऑन गोईंग, म्हणजे कंटिन्यू एकदा तुम्ही फुली ऑपरेशन झालं की बाकीचे जे यंगस्टर्स असतात त्यांचं ट्रेनिंग चालूच असतं. चालूच असतं. बरं. पण तसं इन्स्ट्रक्टर म्हणून माझं जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा माझं परत ज्या ठिकाणी मी शिकलो होतो, म्हणजे अगदी सायकलवरून विमान चालवायला शिकलो होतो, तिथं मग मला इन्स्ट्रक्टर म्हणून केलं होतं. तर तिथं माझे 3 वर्ष केली. तर मला वाटतं 15-20 स्टुडंट्स डायरेक्टली ट्रेन केले होते आणि त्याच्यात मुली पण होत्या. त्यामुळे खूपच छान. आणि मला हे कळतं की मुलींमध्ये केपेबिलिटी खूप आहे, खूप सिन्सिअर असतात. माझे स्टुडंट्स मुली ज्या होत्या त्याचं फ्लाईंग उत्कृष्ट होतं. अरे वा. म्हणजे मी मुलांना सांगायचं होतं मुली फ्लाईंग किती उत्कृष्ट करतात, कारण का ते सिन्सिअर आहेत. नाही हे मात्र सर, म्हणजे मी एक स्त्री म्हणून म्हणत नाही, पण हे कॉमन गोष्ट आहे की खूप जण म्हणतात की मुलांपेक्षा मुलींमध्ये सिन्सिअरिटी खूप सिन्सिअर असतात, जास्त असते. म्हणजे माहीत नाही ते काय असतं. बरं सर, माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा असेल की हवाई दलामध्ये आजकालच्या यंग पिढीला जर यायचं असेल तर भविष्यामध्ये त्यांना काय संधी आहेत आणि राष्ट्रासाठी ह्या यंग जनरेशननं काय करायला पाहिजे, म्हणजे राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये कसं जागृत व्हायला पाहिजे? कारण प्रत्येकजण आर्मी, एअरफोर्स किंवा नेव्हीमध्ये जाऊ शकत नाही, पण तुम्ही कुठलंही काम करताना त्याच्याबरोबर स्वतःबरोबर तुम्ही राष्ट्रप्रेम कसं विकसित करायला पाहिजे असं आमच्या युवकांना तुम्ही संदेश. मी पहिलं मग दुसरा प्रश्न तुमचं पहिलं उत्तर देतो. चालेल. मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर हिस्ट्री तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये काय चुका झाल्या ह्या कळतील आणि पुढे कसे अप्लाय करायचे हे कळतं. तर आता मोघल आले, मग ब्रिटिश आले. मोघल्स असताना इंडियाचे स्टॅटस खूप वरती होतं. 30% GDP आपला होता, म्हणजे जगात आपण खूप हाय लेवलला होतो. पण 150 ते 200 वर्षात ब्रिटिशांनी आपलं सगळं नासधूस केलं आणि आपल्याला गुलाम बनवून टाकलं. तर आपल्यात काय असं नव्हतं की आपल्याला गुलाम बनायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर इंडिपेंडन्स मिळवलं आपल्या लोकांनी आणि आता 80 वर्षानंतर आपण आपला झेंडा परत वरती जगाच्या पाठीवर आहे. तर त्यासाठी लोकांनी खूप त्याग केलेले, खूप मेहनत केलेली आहे. ते गाणं पण आहे शहीदमधलं, आप तुम्हारे हवाले वतन साथियो किंवा वंदे मातरम करत, असे कितीतरी लोकांनी आपले प्राण गमावलेले. पण माझी म्हणजे मी आहे 64चा बॉर्न, त्यामुळे मी ते प्री इंडिपेंडन्स पाहिलेलं नाही. तुम्ही पण कदाचित पाहिलं नसेल. पण त्या काळात काय लोकांनी सहन केलेलं आहे जे आपण ग्रांटेड घेतोय, खरंच आहे. तर तो आपण कुठेतरी विसरलो तर आपले जे हार्डशिप सगळे जे केलेले ते जातील. आणि आपण आपल्या घरात कसं
आई वडिलांना आदर करतो, आपल्या घराचं म्हणजे आपलं आडनाव नाव याच्यावर गर्व असतो, आजी आजोबांना सन्मान देतो, मग तसं आपण देशासाठी पण का नाही करू शकत? अगदी बरोबर. कारण का देश आता आपल्या हातातच आहे, आपणच देशाला वरती नेऊ शकतो, खालती नेऊ शकतो. तर जोपर्यंत ते आपल्यात फिलिंग येत नाही तोपर्यंत आपला देश जो आता वरती चालला आहे तो वरती जाणारच नाही त्याच्यावर. खरं आहे. तर ते आय थिंक कुठेतरी यंग पिढीने लक्षात ठेवायला पाहिजे की हिस्ट्री विसरू नका आणि सॅक्रिफायसेस विसरू नका. आणि महाराष्ट्राचा मोठा त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, महाराष्ट्र, प्रश्नच नाही. बेंगॉल आणि पंजाब. पंजाब. पण पंजाब फाटलं गेलं, पार्टिशन झालं, बेंगॉलचं पार्टिशन 1905, महाराष्ट्र गांधींच्या असॅसिनेशनमुळे महाराष्ट्राचे रेव्होल्युशनरीज बरेचसे गडबडीत गेले. तर कॉन्ट्रीब्युशन खूप आहे आपलं. चाफेकर, शिवाजी महाराज, सावरकर संभाजी आहे, महाराज, टिळक आहे, लोकमान्य टिळक, भरपूर आहे सर. खूप म्हणजे आहेत. छोटे छोटे जर बघायला गेलं तर Absolutely. क्रांतिकारक पण भरपूर ते विसरून नाही चालायला पाहिजे आणि आपल्या हातात आहे देश. बरोबर. आणि दुसरं म्हणजे एअरफोर्स, आर्मी, नेव्ही कुठेही खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे. माहित. आता एअरफोर्समध्ये नुसतं फ्लाईंग नाही आहे. बरं. एअरफोर्समध्ये फ्लाईंग 3 टाईप्सचं असतं. ओके. एक आहे फायटर्स, एक ट्रान्सपोर्ट, एक हेलिकॉप्टर्स आहेत, मिसाईल्स आहेत. हो. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊ शकता, अकाउंट्स, लॉजिस्टिक्स आहे, टीचिंग पण लाईन्स आहेत, इंजिनिअरिंग करू शकता, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. एक तर कदाचित माहिती नसेल लोकांना, किंवा असं मी ज्यांना जनरली बोलतो ते म्हणतात नाही खूप कष्ट असतात, दर 2 वर्षांनी हलायला लागतं. पण ते लाईफ आहे. बरोबर. पण त्या लाईफचा एक जो सन्मान मिळतो तुम्हाला ना, अगदी तो बरोबर मला आहे, सर. पहिल्यांदा कळला जेव्हा मी रिटायर झालो आणि युनिफॉर्म माझा गेला बरं. आणि सिव्हिल ड्रेस घालायला लागलो, तेव्हा मला कळलं अरे मला लोक ओळखतायत युनिफॉर्ममुळे ओळखतायत. सिव्हिलमध्ये तो सल्यूट पण नाही करत कारण ते ओळखतच नाही तुम्हाला, पण ते बरोबर रँक्स आहे. आणि युनिफॉर्म बघून ओळख करतो. तर तेव्हा मला कळलं की ते युनिफॉर्मला किती प्रेस्टीज आहे. म्हणजे तो हा सरदार नेहमी म्हणत असतो की रुतबा एक, तू नेहमी बोलतोस ना की तुमच्या जो फील्डमध्ये एक रुतबा आहे. आणि ते खरंच सरांनी खूप छान संदेश दिलेला आहे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळवताना ज्या लोकांनी आपले म्हणजे समर्पण केलेलं आहे त्यांना तुम्ही कधी विसरू नका. आणि जर आपल्याला खरं देशासाठी काहीतरी करायचं असेल तर जसं आपण स्वतःला प्रूव्ह करतो की माझं नाव किंवा माझं गाव, तर तसं आपण आपला देश काय आहे हे पण आपण विसरता कामा नये. Absolutely. सर आम्हाला खूप छान आपण मुलाखत दिलात आणि छान वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.